नाही, आता प्राथमिक माहिती आता मी घेतोय. वडगाव पान जे संगमेश्वर तालुक्यातील गाव आहे त्या ठिकाणी घटना घडली. एक 13 वर्षीय शाळेतल्या मुलीला ती सायकलवरून जात असताना अचानक मोटरसायकलवरून एका येऊन मुलानं तिच्या अंगावर ॲसिड फेकलं. दुर्दैवानं तिचा गालही भाजलेला आहे, थोडा बऱ्यापैकी डॅमेज आहे. प्रवाडा मेडिकल ट्रस्टमध्ये तिला ते ॲडमिट करून आमच्या हॉस्पिटलला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. वॉटर बेस्ड ट्रीटमेंट जे अवेलेबल आहे त्या मुलीला मी देतो. परंतु त्या भागामध्ये जिथं घटना घडली तिथं कुठल्या प्रकारचा CCTV नाही आहे, त्यामुळे आरोपी आयडेंटिफाय होत नाही. पण आमची शंका अशी आहे की तो गावातलाच मुलगा असला पाहिजे कोणीतरी. तर पोलीस चौकशी करतायत. म्हणजे मी त्या सगळ्या घटनेवर माझं बारकाईने लक्ष आहे. कुठल्या परिस्थितीत आरोपीला आज संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत अटक झाली पाहिजे अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. नाही, तर दुर्दैवाने घटना घडत राहतात. का घडतात मला कळत नाही. म्हणजे हे सामाजिक एक सोशल इश्यू होत चाललेला आहे दुर्दैवानं. आणि मग त्याच्यामध्ये व्हलनरेबल जे होतात ते आमच्या मुली होतात अनफॉर्च्युनेटली. परंतु आता याच्यामध्ये आता आपण जे अनेक वेळा चर्चा करतोय सोशलायझेशनची किंवा काउन्सिलिंग करण्याबद्दल. पण आता असे जर प्रकार घडत असतील तर मला वाटतं अशा समाजकंटकांच्या संबंधी काहीतरी आपल्याला कठोर कारवाई केली पाहिजे की ज्यामुळं भविष्यकाळात अशा मुलांचं अशा लोकांचं आरोपींचं धाडस होणार नाही. मला वाटतं त्याला सोल्युशन माझ्या दृष्टीने माझं व्यक्तिगत मत आहे. परंतु शाळेत काउन्सिलिंग होऊ शकतो, पण शाळेच्या बाहेर ज्या अशा घटना घडतात तिथं मात्र मग काय करावं या संदर्भात निश्चितपणे काय विचार करावा लागेल. नाही, ॲडिशनल SP स्वतः चौकशी करतात, त्यांच्याशी मी संपर्कात आहे आणि वी आर कॉन्फिडंट बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आम्हाला तो आरोपी पकडता येईल.